कोकाटेंच्या जामिनावर आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे। यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, कोकाटेंच्या जामिनावर शुक्रवारी आता हायकोर्टात सुनावणी होईल अशी माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे कोकाटेंना अटक होणार का असा प्रश्न उपस्थित झालेला असताना आता कोकाटेंच्या जामिनावर थेट शुक्रवारी सुनावणी होणार आहे। त्यामुळे आज आणि उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। कोकाटेंच्या जामिनावर आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे। माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याची शक्यता असताना आता त्यांच्या जामिनावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे। कोकाटेंकडून आजच या प्रकरणी सुनावणी घ्या असा आग्रह कोर्टाला करण्यात आला होता। आजच तातडीची सुनावणी घ्या असं सांगण्यात आलं होतं। एकीकडे मंत्री कोकाटेंच्या विरोधात अटक वॉरंट जारी असताना आता त्यांच्या जामिनावर थेट शुक्रवारी सुनावणी होणार आहे। वैदेही काणेकर आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। वैदेही, एक मोठी बातमी, त्यामुळे अटक होऊ शकते का, शक्यता अधिक आहे का? बघा, एकीकडे कोर्टानं अटक वॉरंट जारी केलं असलं तरी शुक्रवारी माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणावर आता कोर्टानं सुनावणी ठेवलेली आहे। त्याच्यामुळे 2 तास आणि पुढचे 48 तास हे अत्यंत महत्त्वाचे मानले जातील। या 48 तासामध्ये माणिकराव कोकाटे नेमके कुठे असतील आणि काय नेमका त्यांचा संदर्भ असेल याकडे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। मात्र कोर्टानं सुरुवातीला हे सोमवार देणार असल्याची माहिती मिळत होती, मात्र सोमवारी न देता शुक्रवारी त्यांची सुनावणी घ्यावी, तात्काळ पद्धतीनं घ्यावी, कारण ते मंत्री आहेत, त्याचप्रमाणे ते एक आमदार आहेत। या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर तत्काळ सुनावणी जी आहे ती शुक्रवारी ठेवलेली आहे। आता शुक्रवारी कोर्ट नेमकं कुठल्या पद्धतीचा निर्णय देऊ शकतं, कुठली बाजू ऐकून घेऊ शकतं, कोर्ट हे नाशिकच्या कोर्टाच्या एकूणच अटक वॉरंटवर स्टे देऊ शकतं का, या सगळ्या गोष्टी पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। बिलकुल, परंतु आता त्यांच्या कधी त्यांना अटक होऊ शकते असं एकीकडे सांगितलं जात असताना आता कोर्टानं जर कधी 2 दिवसानंतर सुनावणी ठेवलेली आहे तर या 2 दिवसात काय हालचाली होऊ शकतात? बघा, आपण जर बघितलं तर आज कोर्टामध्ये अनेक निकम आपली बाजू मांडत असताना विरोधातली अनेक वकील जे आहेत ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि अशा वेळेस माणिकराव कोकाटे आपल्या तब्येतीचं कारण देऊन हे 2 दिवस जे आहेत ते घालवू शकतील अशी शक्यता त्या ठिकाणी त्यांनी वर्तवलेली बघायला मिळाली होती। मात्र माणिकराव कोकाटे हे शुक्रवारी हे या ठिकाणी हजर होतील आणि या ठिकाणी आपली बाजू नक्कीच मांडली जाईल आणि प्रॉपर सगळे कागदपत्रांसह ही बाजू मांडली जाईल अशा पद्धतीचं अनिकेत निकम यांनी वक्तव्य केल्यानंतर शुक्रवारी हा दिवस जो आहे तो नक्की करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे शुक्रवारी तत्काळ सुनावणी जी आहे ती त्या ठिकाणी त्यांची होणार आहे। मात्र पुढच्या 48 तासामध्ये माणिकराव कोकाटे कुठे असतील हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। अगदी नक्कीच, धन्यवाद वैदेही आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर तातडीच्या सुनावणीस कोर्टानं नकार दिलेला आहे आणि आता त्यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे।